Hello students, we are starting our lesson number 7, that is food and nutrition from subject EVS 1. So what is meant by food and nutrition? Food म्हणजे काय, जे आपण रोजचं जेवण अन्न पदार्थ जेवतो खातो ते अन्न पदार्थ म्हणजे त्याला आपण एकत्रितपणे काय बोलतो, फूड. अँड न्यूट्रिशन, न्यूट्रिशन म्हणजे काय, त्याच्यातून आपल्याला जे काही पोषक घटक मिळतात ज्याच्यामुळे आपल्याला शरीराला ताकद येते, ते सर्व घटक त्या अन्न पदार्थांमध्ये जे पोषक मूलद्रव्य असतात, पोषक घटक असतात, त्या सगळ्यांनाच काय बोलतात, न्यूट्रिशन. अँड वी आर लुकिंग अबाउट द डिफरंट न्यूट्रिशन. Then about the food material, what is different food materials are there and why it is so important. All these information we are getting in this video. So in our daily life, in everyday's meal, आपण रोजच्या जेवणामध्ये आपण कोणकोणते पदार्थ खातो, लाईक राईस, भात, मूग डाळ आमटी, चवळी उसळ, वरण, चवळीची उसळ, चपाती, ज्वारीची भाकरी, कॅबेज भाजी, कोबीची भाजी, दही, लोणचं, योगर्ट, लेमन पिकल, पापड, हे सारखे अनेक पदार्थ आपण रोजच्या जेवणामध्ये जेवत असतो. आणि ह्या सर्वच पदार्थांमधून आपल्याला काय मिळत असतात, पोषक घटक मिळत असतात. वी आर गेटिंग न्यूट्रिशन फ्रॉम सच अ फूड आयटम्स. अँड इन अवर डेली लाईफ सम ऑफ द फूड आयटम्स वी आर ईट रेग्युलरली. आपण बघा, बेसिक फूड मटेरियल आपल्या जेवणाच्या ताटामध्ये कोणतं असतं, चपाती, भाकरी, राईस फॉर्म अ पार्ट ऑफ एव्हरी मील वी हॅव. आपल्या इकडच्या भागामध्ये आपण जे नेहमी जेवण जेवत असतो त्याच्यामध्ये मुख्य पदार्थ कोणते असतात, भात असतो, भाकरी असते, चपाती असते. हे तीन घटक, हे तीन अन्न पदार्थ आपल्या नेहमीच्या जेवणाच्या ताटामध्ये रोजच असतात. वी ईट मोर ऑफ दिस फूड्स दॅन ऑफ द अदर. आणि आपण हे पदार्थ सर्वात जास्त खातो, भात, भाकरी, चपाती, बाकीच्या इतर गोष्टींपेक्षा. कारण प्रत्येक दिवशी भाजी वेगळी असते, पण भात, भाकरी आणि चपाती ह्या तीन गोष्टी कॉमन असतात आपल्या जेवणाच्या ताटामध्ये. आणि ह्याच These food materials are called as a staple food. Staple food म्हणजे काय, मुख्य पदार्थ. आपले मुख्य अन्न कोणते, आपल्या इकडच्या कोकणातल्या भागामधल्या लोकांचं भाकरी, राईस आणि चपाती. कारण आपल्या इकडे काय सर्वात जास्त उत्पादन कोणत्या क्रॉप घेतलं तर राईस. सो त्याच्यामुळे आपल्या इकडे जास्त प्रकार भात आणि भाकरी. ऑन डिफरंट रिजन डिफरंट फूड आयटम्स आर देअर. बघा, प्रत्येक जसं जागा राज्य बदलण्यात तिथले मुख्य पदार्थ, खाण्याचे मुख्य पदार्थ बदलतात. आपण ऑलरेडी वी आर लर्निंग इन टू अ 6th लेसन, दॅट इज डिफरंट फूड आयटम्स आर देअर इन अ डिफरंट रिजन. सो चपाती, भाकरी और राईस फॉर्म अ पार्ट ऑफ एव्हरी मील वी हॅव. वी ईट मोर ऑफ दिस फूड्स दॅन द others. Therefore, wheat, जवार, राईस आर सेड टू बी अवर स्टॅपल फूड्स. त्यामुळे आपण हे पदार्थ सतत खात असतो. त्यामुळे आपण व्हीट, कारण आपण चपाती, भाकरी आणि राईस हे कोणापासून बनवतो, राईस, जवार अँड व्हीट. गहू, व्हीट म्हणजे गहू, जवार म्हणजे ज्वारी, यांच्यापासून आपण भाकरी, ज्वारीपासून भाकरी, व्हीट पासून चपाती, राईस पासून भाकरी आणि भात, हे दोन्ही गोष्टी बनतात. आणि हे दिस फूड मटेरियल्स आर कॉल्ड एज अ स्टॅपल फूड्स. However, with chapatis, bhakaris or rice, we eat several other items which make our meals tastier. आपण भात, भाकरी आणि चपाती ह्या तर तीन गोष्टी आपल्या जेवणामध्ये असतातच, पण त्याच्यासोबत आपण आपलं जेवण अजून टेस्टी बनण्यासाठी काय करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतो, लोणचं घेतो. ऑल दिस फूड आयटम्स मेक अवर डिश और मील टेस्टियर. Besides, for reasons of good health, it is important to include these food items in our meals. त्यामुळे आपण भात, भाकरी ह्याच्यासोबतच हे असे अनेक अन्न पदार्थ जसे या ताटामध्ये दिसतात बघा, वेगवेगळे अन्न पदार्थ आहेत, चटणी आहे, लोणचं आहे, भाजी आहे, वरण आहे, भाकरी आहे, चपाती आहे, हे सारखे सर्व अन्न पदार्थ आपण एकत्रितपणे खाल्ले तर आपल्याला हेल्दी फूड मटेरियल किंवा गुड हेल्थ साठी आपल्याला ते चांगलं आहे. सो look at this, there are different food materials. So how this variety in foodstuffs, what foodstuffs are used to prepare the other items in our meal. काय केलंय, इथे इमेज दिले बघा, वेगवेगळे फूड मटेरियल आहेत जे आपण यूज करत असतो वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी. सो देर आर सम फ्रुट्स,
देन चिली, जवार, हे सर्व वेगवेगळे पदार्थ दिले ज्यांच्या मदतीने आपण जेवणामध्ये वेगवेगळे डिशेस बनवत असतो. सो सम ऑफ दीज आर यूज टू मेक अ फ्लोअर. बघा त्याच्यामधले काय काय पदार्थ आहे ज्यांच्यापासून आपण फ्लोअर बनवू शकतो. म्हणजे यू हॅव सीन व्हॉट वाईड व्हरायटी देअर इन अवर फूड्स. आपल्याला माहिती आहे की अन्न पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अवेलेबल असतात मार्केटमध्ये. वी यूज डिफरंट फूड स्टफ्स फॉर डिफरंट पर्पज. आपण वेगवेगळे पदार्थ किंवा वेगवेगळे घटक वेगवेगळ्या कारणांसाठी. जर आपल्याला गोड पदार्थ बनवायचा असेल, इफ यू वॉन्ट टू मेक अ स्वीट डिश, जर आपल्याला स्वीट डिश बनवायची असेल तर व्हॉट वी आर युझिंग शुगर. वी आर युझिंग शुगर टू मेक sweet dish. Then if you want to make bitter dish, जर कडू पदार्थ असेल कारले, बिटर गार्ड, कडू पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये कारला हा प्रकार येतो. जर कोणतीही गोष्ट आपल्याला आंबट बनवायची असेल तर आपण लेमन ज्यूस यूज करतो. ऑल दीज आर डिफरंट फूड स्टफ्स वी आर युझिंग टू मेक अ different things. So some of the examples are given. Flours we get flours from jawar, bajra to make भाकरी. आपण भाकरीचं पीठ कोणकोणत्या पदार्थापासून बनवू शकतो? जवार, बाजरा, राईस पासून पण आपण बनवू शकतो. Then to add a sour taste we may use lemon or tamarind or raw mangoes. काय करतो? जर आपल्याला एखाद्या पदार्थामध्ये आंबट चव हवी असेल किंवा एखाद्या पदार्थ आंबट बनवायचा असेल तर आपण काय यूज करतो? लेमन यूज करतो. और टॅमॅरिंड म्हणजे चिंच, किंवा आपण काय यूज करतो? लेमन यूज करतो, चिंच यूज करतो. किंवा वी आर युझिंग रॉ मँगोज. आपल्या मँगो सीझन मध्ये आपण चटणी आंबट हवी असेल तर आपण काय करतो? आंबा यूज करतो, कच्चा आंबा. टू मेक अ टेस्ट सोअर and I am already saying to make a sweet dish we are using sugar or जॅगरी. जर आपल्याला कोणताही गोड पदार्थ बनवायचा असेल तर आपण काय यूज करतो? शुगर, साखर यूज करतो किंवा जॅगरी मीन्स गुळ यूज करतो आपण. विच वी गेट फ्रॉम शुगर केन. आणि जॅगरी आणि शुगर हे आपण कोणापासून मिळतं? आपल्याला उसापासून मिळणार हे दोन पदार्थ आहेत विच मेक अवर डिश स्वीट. अशा प्रकारे आपण काय करतो? वेगवेगळे टेस्ट येण्यासाठी किंवा वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी छोट्या छोट्या घटकांचा यूज करून आपण दुसरे पदार्थ बनवत असतो. सो therefore there is a lots of variety in our food stuff. Now we are looking more information about the food stuff and how they help our body to grow. आता आपण बघणार आहोत की फूड स्टफ मधून आपल्याला काय काय फायदा होतो आपल्या बॉडीला. दॅट वी आर टू लुक हिअर. जस्ट ॲज देअर इन अ व्हरायटी इन अ फूड स्टफ वी यूज देअर आर डिफरन्सेस इन पीपल्स डिसलाईक अँड लाईक्स. बघा वेगवेगळे पदार्थ आपण डिशेस बनवतो पण प्रत्येक माणसाची आवड आणि निवड वेगवेगळी असते. काही लोकांना स्वीट डिश आवडत नाही किंवा काही लोकांना कडू पदार्थ आवडत नाही. त्यामुळे प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. कोणाला मेथीची भाजी आवडत नसेल. सो एव्हरीवन चॉईस इज डिफरंट. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते. वी टेंड टू ईट द आयटम्स वी लाईक अगेन अँड अगेन. आपण काय करतो? आपल्याला जी गोष्ट जास्त आवडत असते ते पदार्थ आपण जास्त खातो. फेवरेट डिश. वी ऑल्सो टेंड टू ऑलवेज अवॉइड व्हॉट वी डोंट लाईक. हाऊएव्हर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग is to ensure that food related needs of our body are all being met. काय आपण करतो? आपल्याला जो पदार्थ जास्त आवडतो किंवा जी गोष्ट आपल्याला खूप आवडते ती आपण सतत खात असतो. आणि जी गोष्ट आपल्याला पदार्थ खायला आवडत नाही तो आपण काय करतो? ऑलवेज ट्राय टू अवॉइड. तो नेहमी खायचं टाळतो. पण वी हॅव टू रिमेंबर दॅट वी शुड हॅव टू ईट ऑल द फूड स्टफ्स टू मेक अवर बॉडी स्ट्रॉंग, टू मेक ऑल रिलेटेड नीड्स ऑफ अवर बॉडी. त्यामुळे आपण नेहमी काळजी घेतली पाहिजे की आपल्या शरीराला सर्व पदार्थ, सर्व घटक फूडमधून मिळाले पाहिजेत. सो हाऊ द फूड कन्स्टिट्यूएंट दॅट मीट द डिफरंट नीड्स ऑफ अवर बॉडी आर प्रेझेंट इन ऑल फूड स्टफ्स इन व्हॅरिंग क्वांटिटीज. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपल्या शरीरासाठी जी एनर्जी गरजेची आहे त्या सर्व गोष्टी आपल्याला फूड स्टफ मधून मिळत असतात. सो लुक ॲट द हाऊ द फूड स्टफ्स हेल्प्स अस. आपल्याला बघूया हे फूड स्टफ वेगवेगळे पदार्थ कसे हेल्प करतात. सम ऑफ दिस कॉन्स्टिट्युएंट्स गिव्ह अवर बॉडी द एनर्जी इट नीड्स.
काय करतात, ह्या फूडस्टफ मधले काही घटक असे आहेत जे आपल्याला काय करतात, आपल्या बॉडीला एनर्जी, ताकद देत असतात. वी वर्क ऑर प्ले ऑल डे लॉंग, त्यामुळे आपण काय करतो, पूर्ण दिवसभर किंवा आपली जी काही काम आहे ते करू शकतो, एनर्जी आपल्याला देतात. ऑल्सो वर्क लाईक रेस्पिरेशन अँड डायजेशन ऑफ फूड गोज ऑन इनसाइड अवर बॉडी. द बॉडी नीड्स एनर्जी फॉर ऑल दिस वर्क. आपण काय करतो, आपण जेवल्यानंतर आपल्याला ताकद मिळते किंवा काही काही घटक असे आहेत जे आपण एनर्जीसाठी यूज करतो. आपण खेळताना आपण आपल्यासोबत काय ठेवतो, ग्लुकोज वॉटर ठेवतो, त्यामुळे काय मिळतं, आपल्याला एनर्जी मिळते. यासारखे वेगवेगळे पदार्थ आपल्याला काम करण्यासाठी पण हेल्प करतात. सोबत आपल्या बॉडीमध्ये जे प्रोसेस होतात, रेस्पिरेशन म्हणजे श्वास घेणे सोडणे, श्वासोच्छवास म्हणतात त्याला. डायजेशन, अन्नपदार्थ पचण्याची डायजेशन, ऑल दीज प्रोसेसेस आर वर्किंग इन अवर बॉडी. आणि ते वर्क करण्यासाठी पण सुद्धा आपल्याला बॉडीला एनर्जीची गरज असते. ऑल दिस एनर्जी वी गेट फ्रॉम द फूडस्टफ. आणि फूडस्टफ्स प्रोव्हाइड अस एनर्जी टू डू ऑल दिस वर्क ऑफ अवर बॉडी. हे सर्व आपल्या बॉडीची वर्क करण्यासाठी आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड कोण करतं, फूडस्टफ. देन सम कॉन्स्टिट्युएंट्स हेल्प अवर बॉडी टू ग्रो. काय काय पदार्थांमुळे आपली उंची किंवा आपली वाढ होण्यास मदत होते. दे ऑल्सो हेल्प टू रिपेअर द वीक अँड टिअर ऑफ अवर बॉडी दॅट टेक प्लेस इन अ एव्हरीडे वर्क. काय करतात, काय काय घटक असे असतात जे आपल्या शरीरामध्ये कोणतंही दुखापत झाली असेल तर ती रिपेअर करण्यासाठी किंवा आपल्या बॉडीला सतत वर्कफुल किंवा स्ट्रॉंग ठेवण्यासाठी हेल्प करतात. सम फूड कॉन्स्टिट्युएंट हेल्प टू नरिश अवर बॉडी. दे हेल्प टू क्रिएट अ स्टोअर ऑफ सबस्टन्सेस दॅट गिव्ह एनर्जी टू अवर बॉडी. काय काय घटक असे असतात जे आपल्यामध्ये एनर्जी स्टोअर करून ठेवतात. आपण काय करतो, पाणी पितो, पाण्याचे हेल्पने काय होते आपल्याला, म्हणजे एखादी भूक लागली असेल आणि त्यावेळी आपल्याला जर खायला मिळत नसेल तर आपण काय करतो, पाणी पितो. पाण्यामुळे काय होते, एनर्जी स्टोअर होऊन राहते. त्यामुळे आपण उन्हामध्ये काम करत असताना सतत पाणी पित असतो. सो सम ऑफ सच लाईक फूड स्टफ हेल्प्स टू नरिश अवर बॉडी. नरिश म्हणजे काय, पोषक किंवा तंदुरुस्त ठेवण्यासाठी हेल्प करते. सम फूड कॉन्स्टिट्युएंट्स आर व्हेरी नेसेसरी फॉर सर्टन स्पेशल रिझन. काय काय पदार्थ असे जे फक्त स्पेशल रिझनसाठी यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल, सम कॉन्स्टिट्युएंट्स मेक्स अवर बोन स्ट्रॉंग. काय काय घटक असे आहेत जे आपले बोन म्हणजे आपली हाडं मजबूत ठेवतात. हाडं मजबूत ठेवण्यासाठी आपण कोणकोणते पदार्थ खातो, फिश, एग, मिल्क. देन वी आर इटिंग ऑल द ग्रीन व्हेजिटेबल, ज्याच्यामुळे आपले काय राहतात, हाडे मजबूत राहतात. सम कॉन्स्टिट्युएंट्स गिव्ह द बॉडी द ॲबिलिटी ऑफ फाईट डिसीज. त्यामुळे आपली काय होते, डिसीजची फाईट करण्याची शक्ती वाढते. वी कॅन फाईट विथ एनी डिसीज. जर आपलं फूड स्टफ किंवा आपलं अन्नपदार्थ जे आपण खातो ते जर आपल्याला पोषक असतील किंवा आपण जे घरी बनवलेले चांगलं अन्न खात असू तर आपण कोणत्याही आजाराला फाईट करू शकतो. इम्युनिटी पॉवर आपली बूस्ट होते. अँड फॉर ऑल द फंक्शन्स ऑफ अवर बॉडी टू गो ऑन स्मूथली वी नीड टू ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. आणि ह्या सर्व प्रोसेस आपल्या बॉडीच्या होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, वॉटरची गरज असते. अँड वी हॅव टू ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर. त्यामुळे आपण दिवसभरात खूप सारं पाणी पिणं गरजेचं आहे टू मेक अवर डायजेशन और फंक्शन ऑफ अवर बॉडी व्हेरी वेल. सो ऑल दीज फूड स्टफ्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर डाएट. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारामध्ये हे सर्व घटक असणं गरजेचं आहे, कारण दे मेक अवर बॉडी टू वर्क प्रॉपरली अँड मस्ट रिमेन हेल्दी. जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल आणि आपली बॉडी चांगली वर्क करायची असेल तर आपल्याला हे ऑल फूड स्टफ्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो वी गेट ऑल दी फूड कॉन्स्टिट्युएंट फ्रॉम डिफरंट फूड स्टफ इन डिफरंट क्वांटिटी. त्यामुळे असे छोटे छोटे जे घटक आपल्या बॉडीला हेल्पफुल आहेत ते सर्व आपल्याला कुठल्या वेगवेगळ्या डिशेसमधून आपल्याला मिळत असतात. That is why we keep using different foodstuffs in our daily meal. Such a diet ensures proper nourishment for our body. त्यामुळे आपण काय करतो, जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खात असतो. म्हणजे भात, आमटी, भाजी, चपाती, कोशिंबीर या सर्व घटकांमुळे आपल्या बॉडीला जे घटक गरजेचे आहेत, प्रॉपर न्यूट्रिशनची गरज आहे, ते आपल्याला मिळतात आणि त्याच्यामुळे आपण ग्रोथ होतो. सो ऑल दीज थिंग्स are getting very helpful for to make our body strong. And if we are eat healthy food, then we are
अवर बॉडी इज ऑल्सो स्ट्रॉंग अँड अवर इम्युनिटी पॉवर इज ऑल्सो स्ट्रॉंग. जर आपण हेल्दी फूड घेत असू तर आपली डिसीजची फाईट करण्याची इम्युनिटी पॉवर इन्क्रीज होते. ऑल दीज थिंग्स आर व्हेरी हेल्पफुल इन अवर लाईफ टू मेक अ हेल्दी बॉडी. थँक्यू.